खेड बुद्रुकची प्रेरणादायी परंपरा, ध्वजारोहणातून गुणवंतांचा गौरव, नव्या पिढीला प्रेरणेची दिशा. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत वैभव शरद धायगुडे पाटील व पालकांच्या हस्ते ध्वजारोहण, गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवक युवतींच्या कर्तृत्वाचा गौरव. खेड बुद्रुक प्रतिनिधी. खेड बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत वैभव शरद धायगुडे पाटील व त्यांच्या पालकांच्या हस्ते 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याची खेड बुद्रुक ग्रामपंचायतीची गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेली प्रेरणादायी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली. गावातील गुणवंत विद्यार्थी तसेच शासकीय व प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या युवक युवती किंवा त्यांच्या पालकांच्या हस्ते विविध शासकीय व सार्वजनिक कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमातून गुणवंतांचा सन्मान आणि नव्या पिढीला प्रेरणा हा संदेश देण्यात आला. 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या निशांत संतोष धायगुडे पाटील व त्यांच्या पालकांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात, तलाठी कार्यालयात स्नेहल संदीप माने, आरोग्य उपकेंद्रात सायली यशवंत तांबे तसेच जिल्हा सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी यांसह विविध ठिकाणी गुणवंत युवक युवती तसेच त्यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस दलात रुजू झालेल्या गुणवंत युवकाच्या पालकांच्या हस्तेही यंदाचे ध्वजारोहण करण्यात आले. केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर दमदार कामगिरी. खेड बुद्रुक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत गावाच्या शैक्षणिक लौकिकात भर घातली आहे. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करून बक्षिसे पटकावली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव समारंभ आयोजित करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर केली. तसेच स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाची कर्तव्ये याबाबत मनोगत व्यक्त केले. आजचा गुणवंत उद्याचा आदर्शच खेड बुद्रुकची प्रेरणादायी वाटचाल. गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांच्या यशाचा सन्मान करण्याची ग्रामपंचायतीची परंपरा ही इतर गावांसाठीही अनुकरणीय ठरत आहे. गुणवंतांचा गौरव, कर्तृत्वाला प्रोत्साहन आणि नव्या पिढीला प्रेरणा या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द निर्माण करणारा ठरत आहे. यावेळी खेड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ. उमाताई प्रशांत रासकर, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे प्रमुख, मुख्याध्यापक, माजी पंचायत समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, आजी, माजी सरपंच, आजी, माजी उपसरपंच, आजी, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष, चेअरमन, व्हाईस चेअरमन, विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय व प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी, विविध सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, युवक, युवती तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड बुद्रुकच्या या उपक्रमातून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा केवळ राष्ट्रध्वजाला सलामी देण्यापुरता मर्यादित न राहता गावातील गुणवंतांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा आणि नव्या पिढीला यशाची नवी दिशा दाखविणारा प्रेरणादायी उत्सव ठरला.
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सिद्धी आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस अभिमानाचा व आनंदाचा आहे. आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाचा त्याग केला. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि अनेक वीरांनी आपल्या देशासाठी लढा दिला. आपण भारतीय असण्याचा आपल्याला अभिमान आहे. आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे. देशाचा आदर केला पाहिजे. मन लावून अभ्यास केला पाहिजे. चला आपण सर्व मिळून देशाला महान बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all dear my friends. Today we are celebrated Independence Day. It is celebrated on 15th August every year. On this day, 1947, our country got freedom from British rule. We remember and respect all the freedom fighters like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose and many freedom fighters. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. 24 घंटे की गति के हमें देश का भविष्य हूँ. मैं वादा करता हूँ कि मैं मेहनत से पढ़ूंगा, सच बोलूंगा और भारत का नाम रोशन करूंगा. आइए हम सब मिलकर प्रण ले. देश सेवा ही हमारी सेवा है. अंत में बस मैं इतना ही कहूँगा, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता. हौसलों में उड़ान होती है. हौसलों में उड़ान होती है. भारत. राज्यस्तरीय अभियान परीक्षेमध्ये सुयश मिळवलेलं आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे आमच्या भोयटे मॅडम यांनी हे सगळं कष्ट घेऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलेलं आहे. सर्व पालकांनी खूप हे अत्यंत दातृत्ववान कुटुंब आणि त्यांनी आपल्या शाळेसाठी एक अत्यंत उत्कृष्ट पायंडा पाडलेला आहे. त्यांना शाळेच्या वतीनं मनपूर्वक असं धन्यवाद. जोरात टाळ्या त्यांचे अभिनंदन करूया. लेवलला 17वी रँक प्राप्त झालेली स्वरांगी विलास मासाळ हिला ट्रॉफी देऊन तिचा सन्मान करण्यात येतोय. स्वरांगी विलास मासाळ अभिनंदन करूया. त्यानंतर शिवम सन्मान होतोय. जरा टाळ्या वाजून अभिनंदन करूया. यानंतर इयत्ता 6वी मधील विद्यार्थी सलीम मुजवर त्याचं मनपूर्वक अभिनंदन. टाळ्या वाजून अभिनंदन करूया. टाळ्या वाजून अभिनंदन करूया. सर्व विद्यार्थ्यांनी खाली बसून घ्यायचंय. रॅलीतील विद्यार्थी बाकीच्यांनी आत बसून घ्यायचंय. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.